पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने गोंगडे वस्ती भवानी पेठ येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। याप्रसंगी नगरसेवक अमोलबापू शिंदे, नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे, पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील, अखिल भारतीय बेरड समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव जमादार, युवा नेते बिपिन पाटील, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर, शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, विजय पुजारी, बसवराज चाटगल, बंडोपंत डोळे, अम्याण्णा पाटील, अशोक कोळेकर, विनायक पाटील, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, नागेश सरगम, ज्ञानेश्वर मॅकल, सूरज पाटील, नरसप्पा मंदकल, मल्लेश मासरेड्डी, यशवंत पुराणिक, बसवराज रुपनर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या रक्तदान शिबिरात 304 रक्तदात्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले। शिबिरास अक्षय ब्लड बँकेचे सौजन्य लाभले। या कार्यक्रमाप्रसंगी नयनरम्य विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाज हिताचे कार्य आजही समाजाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगरसेवक चेतनभाऊ नरोटे व नगरसेवक अमोलबापू शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर विद्यापीठाला नामांतर करताना हा लढा उभारला, त्यामुळं विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं नाव मिळालं। हे केवळ संघटना एकत्र राहणं हे शक्य होत आहे। शुभेच्छांना व त्यांच्या सर्व मित्र परिवाराला एक मनापासून शुभेच्छा देतो की कधी खंड पडला नाही। अनेक वर्ष रक्तदान शिबिर या ठिकाणी चालतं आहे आणि ह्याचा खऱ्या अर्थाने उपयोग गोरगरिबांना होत आहे। जे रक्तदान आहे ते श्रेष्ठ दान आहे आणि यांच्या माध्यमातून हे सेवा अखंड अशी चालू राहावी ही या ठिकाणी अहिल्यादेवी प्रार्थना करतो। या भागात जे काम त्यांनी याआधी उभं केलं होतं ते यापुढं सुद्धा अशाच पद्धतीनं ते चालू ठेवावं अशा शुभेच्छा देतो। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभार भारताला नाही तर जगाला अभिप्रेत आहे। एवढं मोठं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। सुरेशांना तुम्हाला खरंच मी शुभेच्छा देताना खूप मनापासून शुभेच्छा देतो। याचं कारण असं आहे, शरीराने जरी तुम्ही काही वेळेस अडचणीत आला असलात तरी मनाने अन्न आमचे कुठेही खचले नाहीत। खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक लोकांसाठी प्रेरणा म्हणून या भागात काम केलेलं आहे। अनेक रुग्णांना खास करून जे अशा मोठ्या व्याधी झाल्यानंतर खचून जातात बेडवर एकदा गेल्यानंतर, पण आमचा अण्णा 1 वर्ष दवाखान्यात राहिले पण त्यानंतर येऊन पुन्हा योद्धा म्हणून या भागाचं नेतृत्व करण्यासाठी सगळ्यांसाठी उभे राहिले। यातच खऱ्या अर्थानं राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी दिलेली शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या सगळ्यांमध्ये अंगीकृत आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाणवत असलेल्या रक्तटंचाईची गरज ओळखून रक्तदान शिबिर घेण्यात आले। बुधवारी सायंकाळी अखिल भारतीय बेरड समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव जमादार यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात आली। सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रवी मंदकल, बसवराज कर्ली, अमर गंजेळी, यासिन नालवार, अफसर नालवार, गोपाल कुर्ले, लिंगराज मासरेड्डी, सिद्धारूढ गंधाळकर, जमीर शेख, सुरेश मंदकल, अप्पी पुजारी, प्रभू कोळी, सिद्धराम हळी, प्रवीण डोळे, गंगाराम डोळे, शिव मंदकल, अविनाश सोल्लग्गी, रेवण वघूर, दीपक कर्ली, व्यंकटेश चाटगल, लक्ष्मण पुजारी, विजय कोळी, अक्षय साळुंके, संतोष कर्ली यांनी मोलाचे योगदान दिले।